हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज मी माझं रात्रीचं रुटीन तुमच्याशी शेअर करते. तर क्लास माझा 4 ते सव्वा 6, 6:30 वाजेपर्यंत झाला. कारण की मुलांचे पेपर चेक करता करता 6 वाजेपर्यंत क्लास असतो, पण सव्वा 6, 6:30 होतातच होतात. मुलं क्लासवरून घरी निघून गेली. त्याच्यानंतर झाडलोट केली आणि नंतर मग इव्हिनिंग वॉकला जाऊन आले. तर सकाळी मी जेव्हा वॉकला गेले होते ना, तर येता येता मस्तपैकी अशी ना कोळंबी मला दिसली. एक मच्छीवाला कोळंबी विकत होता. सगळे मासे होते त्याच्याकडे. पण मुलं जे मासे खातील तेच मी घेतले. तर मोठ्या मुलाला कोळंबी आवडते म्हणून म्हटलं की चला कोळंबीच घेऊया. आणि कोळंबी आणली, स्वच्छ धुवून ठेवली दुपारीच आणि ती फ्रीजमध्ये ठेवली होती. तर वॉकवरून आल्यानंतर ना थोडंसं 5-10 मिनिटं बसले मी आणि नंतर लगेचच किचनमध्ये आले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. आम्ही तिघंच होतो म्हणून म्हटलं की चला आता भात, आमटी वगैरे असलं काही करत बसायचं नाही. तर आज मी बनवणार होते कोळंबी मसाला आणि सोबतच भाकरी. तर दुपारचा भात थोडासा शिल्लक होता, तर मग मी आता काही भात वगैरे लावला नाही. दुपारचा थोडासा स्वयंपाक शिल्लक असला ना, मग रात्री जास्त स्वयंपाक करायची गरज पडत नाही. रात्री थोडा जरी स्वयंपाक केला की तो पुरून जातो. आणि आता किचनमध्ये इतकं गरम होत होतं ना, खरं तर चालून आल्यानंतर ऑलरेडी मला गरम होत होतं. पण किचनमध्ये आल्यानंतर खूपच गरम व्हायला लागलं. तसंच म्हटलं की आता फटाफट भाकरी करून घेऊया. तर आमच्या तिघांसाठी जवळपास 4 भाकरी मी करून घेतल्या. निलेला शक्यतो भात आमटीच आवडते, पण त्याला म्हटलं की आज तू सुद्धा भाकरीच खा म्हणून. आणि दुपारचा जो काही भात असेल तो लागला तर घेशील. तर निलय म्हटलं ठीक आहे, तू जे काही देशील ते मी खाईन म्हणून. तर त्याला आज मी भाकरीची त्याला जबरदस्ती केली खाण्याची, तर तो हो म्हणाला. तर 4 भाकरी पुरेशा होऊन जातात. पटापट मस्तपैकी ज्वारीचं पीठ मळलं आणि फटाफट या 4 भाकरी मी करून घेतल्या. मस्त अशा टम्म फुगत होत्या भाकरी. कारण की ना कोळंबी मसाला वगैरे असेल ना, तर त्याच्यासोबत भाकरी छान लागते खायला. तर शक्यतो नॉन-व्हेज वगैरे असेल ना, फिश किंवा चिकन, मटण किंवा मग कोळंबी वगैरे असं, तर मग भाकरीच बनते आमच्याकडे जास्तीत जास्त. आज माझ्या क्लासमध्ये अशी एक घटना घडली, की ती माझ्या ना मनामध्ये घर करून गेली आणि त्या गोष्टीचं मला फार म्हणजे कौतुक वाटतं. तर मग ती कोणती घटना? तर आज संध्याकाळी क्लास भरल्याबरोबर ना माझ्या क्लासमधले 2 एक बहीण-भाऊ आहेत. तर दोघंही म्हणाले म्हणजे बहीण जी आहे ती थोडी लहान आहे. म्हणजे एक 6वी आहे, तर एक 5वी आहे. भाऊ 6वी आहे आणि बहीण 5वी आहे. तर आल्याबरोबर ती सांगायला लागली मला, की "मॅडम तुम्हाला माहिती आहे का, काल रात्री माझी मम्मी ना खूप उशिरा आली घरी. जवळपास ना तिला घरी यायला 1 वाजला." मग मी म्हटलं, "मग त्यात काय झालं? मम्मी ऑफिसला जाते तर उशीर होणारच." म्हटलं, "पप्पा होते ना सोबत घरी." तर ती बोलली, "नाही टीचर, पप्पासुद्धा आजी-आजोबांसोबत गावी गेलेत." मग म्हटलं, "मग तुम्ही दोघेच होते घरी?" ती बोलली, की "हो, बेबी सिटिंगवाले जे अंकल आहेत ना, त्यांनी आम्हाला 8:30 वाजता घरी सोडलं आणि मग आम्ही दोघंच होतो." मग मी म्हटलं, "मग तुम्ही काय खाल्लं?" तर मला असं वाटलं, की तिच्या मम्मीने घरी एक्स्ट्रा काही बनवून ठेवलं असेल. तर बोलली, की "नाही, मम्मी ना घरी येऊन स्वयंपाक करते." तर मला त्या ज्या वर्किंग वुमन आहेत ना, त्यांचं देखील फार कौतुक वाटतं. म्हणजे इतकं घरातलं करून बाहेरचं करायचं आणि बाहेरून येऊन पुन्हा मुलांसाठी, घरातल्यांसाठी ताजा स्वयंपाक करायचं. फार कौतुक वाटलं मला त्या बाईचं. तिची साहजिकच आहे, तारेवरची कसरत होत असणार आहे. मग मी तिला म्हटलं, की "8:30 वाजेपर्यंत तुम्ही वाट बघितली. मग 1 वाजता मम्मी आल्यानंतर मग कसं तुम्ही खाण्याचं काय-काय केलं?" तर मग मम्मीचा फोन आला होता शेजारी. मी म्हटलं, "अगं, मम्मीला फोन तर करायचा. मम्मी काय बनवायचं का खायला तू सांग, मी बनवते म्हणून." तर म्हणाली, की "नाही आमच्याकडे फोन पण नाहीये मॅम आणि पप्पा गावी गेलेत ना, तर एक फोन त्यांच्याकडे असतो आणि एक फोन ना मम्मीकडे असतो." मग म्हटलं, "मम्मीने कसा कॉल केला?" तर बोलली, "शेजाऱ्यांकडे ना तिने कॉल केला होता आणि मग मम्मीने विचारलं त्यावेळेस ना जवळपास 9 वाजून गेलेले आणि मम्मीने विचारलं आम्हा दोघांना, की "काही खाल्लंय की नाही?" तर मग दोघं जण म्हणाले, की "आता आम्ही म्हणजे जेवून बसलोय" म्हणून. 9:30 झालेले आसपास त्याच्या. तर मग मम्मी म्हणाली, "काय खाल्लं तुम्ही?" तर म्हणाले, की "चपाती आणि भाजी." तर मग त्या मुलांची मम्मी म्हणाली, "चपाती भाजी कोणी दिली?" म्हणजे त्यांना असं वाटलं शेजारच्यांनी दिली की काय. तर मुलगा म्हणाले, की "नाही, आम्ही स्वतः बनवली." मग असं त्यांच्यामध्ये बोलणं झालं आणि मग ती मुलगी पुन्हा सांगायला लागली. मग माझी उत्सुकता आणखीन जास्त वाढली, की म्हटलं एक मुलगा 6वीला आणि ती जी बहीण आहे ती 5वीला. तर एवढ्या लहान मुलांना स्वयंपाक कसा काय येईल, नाही का? तर मग मी तिला म्हटलं, की "काय गं?" म्हटलं, "चपाती कोणी केली?" तर म्हणते, "देवांशने." म्हटलं, "देवांश तुला चपातीचं पीठ मळता
बनवता आलं का? तर तो म्हणाले की नाही मॅम मम्मीने ना सकाळी थोडं जास्तीचं पीठ मळून ना फ्रीजमध्ये ठेवत असते. तर म्हटलं अच्छा. म्हटलं मग चपाती तू केली का? म्हणतो की हो चपाती मी केली आणि बटाट्याची भाजी दीदीने केली. म्हणजे ती एवढी लहान असून सुद्धा त्याला ना म्हणजे तो तिला दीदी म्हणत होता. तर या एक गोष्टीचं मला भारी कौतुक वाटतं. म्हणजे संस्कार असावेत तर असे बरं का. तर मग मी तिला म्हटलं, "भाजी तू कशी केलीस?" ती बोलली, "नाही मॅम, छोटे-छोटे बटाट्याचे पीसेस केले आणि मग ते फोडणीला टाकून असे हलवत राहिले." म्हटलं, "बटाटा शिजला होता का?" तर म्हणते की "नाही मॅम, थोडासा कच्चा होता वाटतं, कारण की खाताना थोडासा जाणवत होता, पण आम्ही खाल्लं तसंच, आम्हाला भूक लागलेली." मग मी देवांशला म्हटलं, "मम्मी जेव्हा तुला म्हणाली की शेजारच्यांकडनं घ्यायचं, त्यावेळेस तुझं उत्तर काय आलं?" तर मग देवांश म्हणत होता की "नाही, कशाला उगाच त्यांना त्रास. नाही मम्मी, आम्ही आम्ही बनवलं मग." तर मला त्याचं फार कौतुक वाटलं. मग मी त्यांना म्हटले दोघांना, की "व्हेरी गुड." म्हटलं, "मम्मी अशी कधी इमर्जन्सीमध्ये वगैरे अडकली ना, तर अशा वेळेस आपण काहीतरी बनवून खायला पाहिजे. कधीतरी अंडी वगैरे बनवून खायची. अंडी झटपट झाली असती." तर मग दोघं म्हणाले, "नाही मॅम, आमच्या घरामध्ये अंडी नसतात. मम्मीला नाही आवडत. आम्ही खात नाही ना नॉन-व्हेज वगैरे." तर मग म्हटलं, की "अच्छा, ठीक आहे." मग त्यांना ना मी एक साधी अशी खिचडीची रेसिपी वगैरे सांगितली, मूग डाळ आणि भाताची आणि मग मुलं हे म्हणजे खुश झाले. म्हणजे ना आपण आपल्या मुलांना कसं घडवतो आणि आपल्याकडे बघून आपली मुलं काय शिकतात तर हे जिवंत उदाहरण माझ्या समोर त्या क्लासच्या मुलांनी मला दिलं आणि मी खरंच सांगते मी एवढी भारावून गेले होते ना त्या दोघांचं आणि खरंच मी त्यांचं फार कौतुक केलं. म्हटलं की मग मम्मी रात्री 1 वाजता आली, तोपर्यंत तुम्ही झोपले होते का? तर बोलले की नाही मम्मीची वाट बघत होतो. आम्हाला मम्मीला बघायचं होतं ना, कारण की मम्मीकडे तर चावी होती, पण तरी पण मम्मी आल्यानंतर आम्हाला थोडंसं वाटलं की आम्ही थोडं जागं राहावं म्हणून. मग मम्मी आली त्यांची आणि मग त्यांच्या मम्मीने काय जेवले वगैरे असं सगळं. त्याच्या मम्मीसोबत थोडेसे बसले वगैरे असं सगळं झालं. इतकं भारी वाटलं ना, म्हणजे प्रत्येक आई-वडिलांनी ना आपल्या मुलांना असे संस्कार, असं वळण लावायला पाहिजे. तर मला म्हणजे भारी वाटलं ते. तर मी माझ्या मुलांना सांगितलं, तर माझी मुलं पण म्हणाली, की "हां, चांगलं आहे." म्हटलं, "तुम्ही पण असं करत चला." तर माझी मुलं म्हणतात, "हां, पण त्याची मम्मी ऑफिसला जाते ना मम्मी, त्याच्यामुळे तू तर घरातच असते." आणि मग मी पुन्हा मग माझ्या मुलांवर चिडले, कारण की मी घरात असते याचा अर्थ असा नाहीये, की सगळी कामं मीच केली पाहिजेत. तर तुमची पण काहीतरी जबाबदारी आहे. जर मम्मी नसेल तर तुम्ही काय करून खाल? तर मग अशा वेळेस मग त्या दोघांनी 2-3 उत्तरं सांगितली रेसिपीची. जसं की मग मी मॅगी बनवून खाईल किंवा मी अंड्याचं ऑमलेट बनवून खाईल, ब्रेड बनवून म्हणजे ब्रेड ऑमलेट वगैरे असं खाईल. असं सगळं माझ्या मुलांकडनं उत्तरं आली. तर म्हटलं की ठीक आहे इमर्जन्सीच्या वेळेस आपल्याला असं करता आलं पाहिजे. गॅस पेटवता आला पाहिजे. तर गॅस तर आता काय मुलांना पेटवता येतो आणि बऱ्यापैकी आता ते गॅस जवळ येऊन काही ना काही करायचा प्रयत्न करत असतात. तर ना मला असं वाटतं प्रत्येक पॅरेंट्सने ना आपल्या लहान मुलांना असं काहीतरी वळण लावलं पाहिजे. इमर्जन्सीच्या वेळेस आपली मुलं उपाशी झोपू नयेत आणि इन्स्टंट म्हणजे रेडी टू ईट फूड त्यांनी खावं म्हणजे न खावं यासाठी अशा छोट्या-मोठ्या रेसिपी आपण मुलांना शिकवल्या पाहिजेत. तर असं ना मला आज पूर्ण दिवसभर मला त्या मुलांचं आठवत होतं आणि रात्री माझ्या मिस्टरांचा फोन आल्यानंतर ना त्यांना मी ही गोष्ट सांगितली. तर त्यांना देखील फार भारी वाटलं. तर असं ना ही एक गोष्ट घडली आज आणि ती माझ्या पूर्णपणे डोक्यामध्ये राहिली. तर मला असं वाटलं ती तुमच्याशी शेअर करावी. तर असो, तर सकाळी येताना मी जी काही कोळंबी वगैरे आणलेली त्याचा मस्तपैकी ना थोडासा रस्सा केला. म्हटलं थोडंसं भात आहे तर भातासोबत खाता येईल आणि ही जी किचनमध्ये जी भांडी पडलेली सगळी घासली. तर वरती भांडी लावली तर दिसताना केवढीशी दिसतात भांडी, पण सिंकमध्ये अगदी असं फुल भरून चालला होता तो सिंक. तर सगळं किचन वगैरे आवरलं. किचनचा ओटा वगैरे आता मस्तपैकी स्वच्छ पुसून घेते. कारण की ना नॉन-व्हेज वगैरे म्हटलं ना, की किचनचा ओटा स्वच्छ असा स्प्रे करून किंवा सर्फच्या पाण्याने पुसला ना, तर छान वाटतं जरा म्हणजे स्वच्छ असं वाटतं. आता सगळं स्वच्छ करून घेते आणि हा जो रुमाल आहे ना, म्हणजे ज्या रुमालाने मी हा ओटा पुसते, तर तो थोडासा मला असा तेलकट वगैरे वाटायला लागलाय. तर त्याला ना मी आता सर्फच्या पाण्यामध्ये भिजत घालते आणि हा रुमाल जर सर्फच्या पाण्यामध्ये भिजला ना, छान असा स्वच्छ निघतो. त्याला जास्त काही घासावं वगैरे लागत नाही. सगळा ओटा वगैरे व्यवस्थित पुसून घेतला. मुलांना तर जेवण दिलं होतं. थोडीशी आमटी शिल्लक राहिली होती, तर तिला म्हटलं की आता ती गरम करून ठेवते म्हणून.
तर हा कपडा मी आता सर्फच्या पाण्यामध्ये भिजत घालते. सोबतच मला हाताला देखील थोडंसं तेलकट वगैरे लागत होतं. हात हा हँडवॉशने स्वच्छ धुवून घेते आणि मग आता किचन सगळं आवरलंय. आता सगळं असं किचन आवरलं ना, की दुसऱ्या दिवशी खूप छान फ्रेश असं वाटतं. नाहीतर मग असं सिंकमध्ये 1-2 भांडी जरी असली ना, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तो पसारा बघून ना फार कंटाळा येतो. आधी माझं किचन ना पूर्णपणे ओपन होतं. ट्रॉल्या वगैरे नसल्यामुळे स्टीलची मांडणी होती आणि त्याच्यावर सगळे भांडे असे ओपनमध्ये दिसायचे. फार पसारा वाटायचा त्यावेळेस, पण जसं मी किचनच्या ट्रॉल्या करून घेतल्या ना, तर मस्त असं किचन सेट असं झाल्यासारखं वाटतंय. तर असं असं होता आजचा माझा दिवस. रात्रीचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.